दिसायला इतकेसे हे तीळ, पण याचं किती सारं महत्त्व आहे ना. संक्रांतीला बघायला गेलं तर संपूर्ण ठिकाणी प्रत्येक घरामध्ये जे काही पदार्थ बनवले जातात ते तिळाचेच. तिळगुळ घ्या गोड गोड बोला या म्हणीला साजेसे ठरणारे प्रत्येक घरामध्ये हे तिळाचे लाडू वडी हमखास बनवले जातात. पण प्रत्येक महिलेला आजकाल तेवढासा वेळ नसतो ना. त्यामुळेच तर मी आज कुकरच्या फक्त एका शिट्टीमध्ये जराही पाकाचं टेन्शन न घेता, म्हणजेच जराही गुळाचा पाक न बनवता एवढी छान अशी खुसखुशीत तिळाची वडी आणि त्याचसोबत तोंडात जाताच विरघळणारे आणि हाताला जराही चटका न बसू देता गोल गरगरीत बांधता येणारे हे तिळाचे लाडू आणि वडी कशी बनवायची तेच बघणार आहोत. चला तर मग लगेचच जराही पाक न बनवता एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीने तयार होणाऱ्या तिळगुळाच्या वडी आणि लाडूच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी सर्वांत अगोदर आपण लागणारं साहित्य योग्य प्रमाणात बघूयात. तर वजनी प्रमाणात 200 ग्रॅम आणि वाटी किंवा कपाच्या मापाने 1 कप विदाऊट पॉलिश म्हणजेच गावरान तीळ घेतलेत. शक्य असल्यास गावरानच तीळ घ्या कारण हे खूप पौष्टिक असतात. 50 ग्रॅम म्हणजेच अर्धा वाटी किंवा अर्धा कप शेंगदाणे आणि याच कपाच्या मापाने 1.5 कप वजनी प्रमाणामध्ये पाव कप बारीक चिरलेला साधा गुळ घेतलाय. या ठिकाणी साधाच गुळ वापरायचा आहे, चिक्कीचा गुळ नको. आता हा घेतलेला गुळ एका कुकरच्या डब्यामध्ये काढून घेतलाय. तुमच्याकडे पातेलं असेल तर तेही वापरू शकता. आता हा डब्बा गरम होण्यासाठी ठेवलेल्या कुकरमध्ये ठेवूयात आणि कुकरला एक शिट्टी फुल गॅसवर काढून घेऊयात. त्याकरिता या डब्यावर झाकणही ठेवायचे जेणेकरून कुकरमधील पाणी डब्यामध्ये येणार नाही. आता झाकण लावून एक शिट्टी काढून घेऊ. शिट्टी होतीये तोपर्यंत आपण शेंगदाणे तीळ भाजून घेऊयात. सर्वांत अगोदर शेंगदाणे भाजते कारण हे भाजायला जरासा वेळ जास्त लागतो. तर एकदम कमी गॅसवर सतत हलवत खमंग खरपूस साल तडकेपर्यंत हे शेंगदाणे मी भाजून घेतलेत. तर बघा यांची साल किती सहजतेने निघतीये. इतपत हे व्यवस्थित भाजून घ्यायचे. लगेच थंड होण्याकरिता एका ताटामध्ये काढून घेऊ. एवढ्या वेळामध्ये लगेच आपल्या कुकरची देखील शिट्टी झाली आहे. गॅस बंद करूयात आणि कुकर थंड होण्याकरिता साईडला ठेवून देऊयात. आता लगेचच तीळ भाजून घेऊ. त्याकरिता सेम कढईमध्ये घेतलेले तीळ देखील घातले. आता हे देखील सतत हलवत भाजून घेऊयात जोपर्यंत हे चटचट उडायला लागत नाही तोपर्यंत. अति प्रमाणातही भाजायचे नाही, नाहीतर तिळांची टेस्ट कडवट येते. तीळ भाजायला खूपच कमी वेळ लागतो, त्यामुळे गॅसची फ्लेम एकदम कमीच ठेवायची. तर बघा पहिल्यापेक्षा आता या तिळांचा हलकासा रंग डार्क झालाय आणि तीळ देखील छान असे चटचट उडायला लागले आहेत. आता गॅस बंद करूयात आणि घेतलेले तीळ देखील एका मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊ. आता हे तीळ आपल्याला थंड झाल्यानंतरच मिक्सरला दळून घ्यायचे आहे. हे थंड होत आहेत तोपर्यंत मी शेंगदाणे देखील थंड झालेले होते तर त्याची साल काढून घेतली. आता साल काढलेले शेंगदाणे देखील सेम मिक्सरच्या भांड्यात घालायचे. आता या मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावूयात आणि हे मिक्सरला थोडंसं जाडसर फिरवून घेऊयात. तर या मिक्सरला असलेल्या पल्स मोडवर मी हे फिरवून घेते जेणेकरून तीळ आणि शेंगदाण्यातील तेल रिलीज होणार नाही. जर आपण मिक्सर एक सलग फिरवलं तर याला तेल सुटू शकतो. त्यामुळे मिक्सर हे चालू बंद करत किंवा पल्स मोडवरच हे दळून घ्यायचंय. असं केल्यामुळे तिळांना तेलही सुटणार नाही आणि याला टेक्स्चर देखील अगदी परफेक्ट येईल. आपल्याला हवं तसं थोडंसं जाडसर, बघा साधारणतः या स्वरूपाचं. आता हे भांडं जरा वेळाकरिता साईडला ठेवून देऊ आणि एवढ्यामध्ये आपला कुकरही थंड झालाय तर त्याचं देखील झाकण खोलून बघू. तर आपल्या या डब्याच्या झाकणावर बघा जर असं पाणी साठलेलं आहे ते आपल्याला या डब्यामध्ये पडू न देता हळूवार साईडला काढून टाकायचंय आणि डब्बा देखील कुकरमधून बाहेर काढून घ्यायचा आहे. तर बघा फक्त कुकरच्या एका शिट्टीमध्येच आपला गुळ पूर्णतः छान असा वितळला गेलाय. आपल्या या लाडूंना छान अशी टेस्ट येण्याकरिता आणि वडीला छान चकाकी येण्याकरिता मी यामध्ये 1 चमचा साजूक तूप वापरलंय. हे घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असेल तरच घालावं. आता हा गुळाचा पाक मी 1-2 वेळेला असा हलवून घेते कारण यामध्ये मला एखादा अर्धा खडा दिसत होता. तर गुळाचा पाक आत्ता सध्या गरम आहे ना, त्यामध्येच तो लगेचच विरघळून जाईल म्हणून. आता लगेचच यामध्ये हे तीळ आणि शेंगदाणे जे आपण भरड करून घेतलेत ते घालायचे आणि पटापट व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय. हे लाडू बनवण्याकरिता आपण थेंबभरही पाणी वापरलेलं नाहीये. त्यामुळे लाडू अगदी महिनाभर देखील आरामशीर टिकतात आणि या कृतीमुळे हे बांधायला किंवा बनवायला देखील अतिशय सोपे आहेत. तर बघा एक लाडू मी तुम्हाला लगेचच बांधून दाखवतेय. बघा अगदी अचूक प्रमाण झालेलं आहे. लाडू किती व्यवस्थित आणि पटकन बांधला जातोय. आता यातील निम्म्या मिश्रणाचे मी लाडू बनवणार आहे तर निम्म्या मिश्रणाच्या वड्या बनवून दाखवतेय. त्याकरिता म्हणजेच वडी सेट करण्याकरिता एका ताटाला मी अगोदरच तूप लावून घेतलेलं होतं.
त्यामध्ये निम्म मिश्रण काढून घेतलंय. आता हे मिश्रण ना वाटीच्या मदतीने छान असं प्रेस करून द्यायचं. मिश्रण वाटीला चिकटत असल्यास थोडंफार तूपही लावून घेऊ शकता. आणि अशा पद्धतीने बघा छान अशी आपली ही वडी किंवा वडीचं मिश्रण या ताटामध्ये परफेक्ट असं सेट झालेलं आहे. वाटीला जर असं तूप लावल्यामुळे बघा आपल्या या वडीला काय छान अशी शाईन आली आहे. आता हे जरा वेळ फक्त 10 मिनिटाकरिता सेट होऊ द्यायचं. हलकंसं मिश्रण कोमट झालं की मगच याच्या वड्या पाडून घ्यायच्या. तर किती व्यवस्थित अशा या वड्या पाडल्या जात आहेत. जराही मिश्रण चाकूला चिकटत नाहीये किंवा आपलं हे मिश्रण जास्तच कोरडं झाल्यासारखंही वाटत नाहीये, याचा अर्थ गुळाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे. तुम्ही या वड्या हव्या त्या शेपमध्ये कट करून घेऊ शकता. चौकोनी किंवा त्रिकोणी आकार देखील देऊ शकता. मिश्रण हलकंसं कोमट असतानाच याच्या वड्या पाडल्या की त्या एकसारख्या व्यवस्थित कट केल्या जातात. त्यामुळे ही देखील काळजी तुम्ही नक्की घ्या. आता आपण हे मिश्रण व्यवस्थित असं थंडच करून घेऊ. तोपर्यंत आता उरलेल्या मिश्रणाचे पटापट लाडू बांधून घेऊ. तर बघा किती सहजतेने आणि मस्त असे हे लाडू बांधले जात आहेत. जर असे मिश्रण थंड झाल्यामुळे सुरुवातीला जरा वेळ फक्त गोळा बनण्याकरिता वेळ लागतो, पण नंतर बघाल तर अगदी सहजतेने आपल्या या हातांच्या उष्णतेमुळे गुळाला हलकंसं पाणी सुटल्यासारखं होतं आणि लगेच याचा मस्त असा लाडू बांधता येतो. आणि जरीही तुम्हाला हे मिश्रण जास्तच कोरडं झाल्यासारखं वाटत असेल किंवा लाडू बांधता येत नसतील, तर पुन्हा एकदा अगदी जराशी या मिश्रणाला उष्णता देऊन घेऊ शकता किंवा कुकरमध्ये 10 मिनिटाकरिता ठेवून थोडीशी वाफ देऊन घेऊ शकता. जर तुम्ही या मिश्रणाचे फक्त लाडूच बनवत असाल तर असा प्रॉब्लेम येणारच नाही. मी अगोदर वडी बनवल्यामुळे आपलं हे मिश्रण जरासं कोरडं झालं होतं, त्यामुळे मला फक्त सुरुवातीला हे लाडू बांधणं कठीण झालं. पण जसं मी आकार देत गेले आणि हातांच्या उष्णतेमुळे याला थोडंसं पुन्हा एकदा पाणी सुटायला सुरुवात झाली होती आणि अगदी सहजतेने मला हे लाडू बांधता आले. त्यामुळे तुम्ही देखील सेम पद्धत नक्की वापरू शकता. अतिशय सोपी आहे. अगदीच नो फेल रेसिपी म्हटलं तरी देखील चालणारे इतकी ही सोपी आहे. भांड्यांचा देखील अजिबात पसारा होत नाही किंवा जास्तीचा वेळ वाया जात नाही. अगदी सहजतेने आणि कमी वेळामध्ये आपल्या या वड्या आणि त्याचसोबत खुसखुशीत असे लाडू तयार झालेत. आता यातील एक तिळाची वडी मी तुम्हाला काढून दाखवते. बघा काय परफेक्ट अशी सेट झालेली आहे. मस्त अशी आतूनही खुसखुशीत आहे. जराही चिवट किंवा मग कडक झालेले नाहीये आणि किती सहजतेने ताटातून देखील व्यवस्थित अशी बाहेर निघतीये. तर तुम्हाला माझी ही अनोखी पद्धत कशी वाटली कमेंट्स करून नक्की कळवा. रेसिपी आवडली असल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. तुम्ही या अगोदर या तिळाच्या वडीची किंवा लाडूची इतकी सोपी पद्धत याआधी कधी पाहिली आहे का किंवा वापरली आहे का कमेंट्स करून नक्की कळवा. मस्त असे आपले हे गोल गरगरीत लाडू किती सहजतेने बांधले गेले आहेत. हे तुम्हाला फोडूनही दाखवते. बघा किती सहजतेने फुटला गेलाय. अगदी तोंडात जाताच विरघळणारा म्हणतो ना, अगदी सेम पद्धतीने छान असा खुसखुशीत आहे. जराही चिवट किंवा कडक झालेला नाहीये. बऱ्याच जणांचे पाकातील तिळाचे लाडू फसतात, तर त्यांनी ही कृती आवर्जून करून बघावी. यामध्ये आपण थेंबभरही पाण्याचा वापर न केल्यामुळे या वड्या आणि लाडू अगदी महिन्यान 2 महिने देखील असून अशाच व्यवस्थित टिकतील. फ्रीज बाहेर देखील आरामशीर राहतील. त्यामुळे तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूयात. बाय बाय.